आईस, मी तर सगळ्या भाषात बोलले, संपूर्ण महाराष्ट्र नाही देशाला आता आईस माहिती आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आता मी कोल्हापूरवरून आली आहे. कोल्हापूरमध्ये तर प्रशासक नेमला आहे. मग एक आमदार म्हणतात की मोठा घोटाळा झालाय, मग एक मंत्री म्हणतात की आता मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डिपार्ट म्हणजे त्यांच्या सरकारनीच त्यांच्याच एका मंत्री जे चालवतात त्याच्यावर प्रशासक लावलाय. मला कधी कधी गंमत वाटते की महाराष्ट्रात चाललंय तरी नक्की काय. आणि असं आहे की शेवटी इलेक्शन जिंकले हारले हा विषय नाही आहे. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार आलं तर ते सातत्याने पुढे चांगले ज्यांनी आधींनी केले ते काम पुढे नेत असतं. मी विरोधक आहे म्हणून असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्या महाराष्ट्रात अशा घटना, अजिबात नाही. आमची लढाई वैचारिक आहे, काही वैयक्तिक कोणाची नाही. पण वैचारिक लढाई असताना अशी जेव्हा कृती होती म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा देशात राज्य केलं. मोदीजींचे शब्द मला आठवतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि भ्रष्टाचार मुक्त भारत मी करीन असं माननीय प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय. आपण सगळ्यांनी ते दाखवलंय आणि ह्या मायबाप जनतेने विश्वास ठेवून त्यांना एवढा मोठा मॅन्डेट दिला, एवढी मोठी जबाबदारी देशाची दिली. आणि राज्यामध्येही तीच परिस्थिती. राज्यातही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने, आता कशी मतं फुटली वगैरे आता त्याच्यात नको आपण पडू. आता मॅन्डेट मिळालाय, त्यांना मान्य करू की ते जिंकले. आम्हाला असं अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण अशी परिस्थिती असतानाही जर भ्रष्टाचाराचे आरोप सरकारमध्येच आपापसात होत असतील तर हे कुठल्या सरकारसाठी हे अतिशय चिंताजनक आणि घातक आहे असं माझं वैयक्तिक मत.